एक कार्यकर्ता म्हणता येईल असा. बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे की आपण एक झालं पाहिजे. ज्यावेळेस आपल्या समाजावर अन्याय होतो त्यावेळेस नानाभाई आपल्याला बोलवायला येत नाही, त्यावेळेस तुम्ही नानाभाईला बोलायला जाता की चला आपण धनगरे. आज आपल्या बापाचा जन्म उत्सव आहे. नानाभाई राजचव्हाण साहेब इथे येऊन लोकांना फोन करून बोलवता, ही आपली शोकांतिका आहे मित्रांनो. यासाठी सगळ्यात पहिले आपण जागृत झालं पाहिजे की आपल्यावर अन्याय होईल आणि त्यानंतर आपण एक होऊ. त्याच्या अगोदर आपण 14 एप्रिलला दाखवू की आम्ही 500 महाराजांचे शूरवीर जे पुत्र आहोत ते आम्ही आहोत. आमच्या बापाचा उत्सव आहे, माझ्या बापाच्या बापाचा उत्सव आहे. यासाठी कोणाला बोलायचं काम नाही. यासाठी आपण आपल्या रक्तातून इथं आलं पाहिजे. आज आपल्या समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपण शहरात मोठ्या ताकदीने उभे आहोत, पण ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये 14 एप्रिलचा रथ निघेल त्या ठिकाणी आपल्या एखाद्या समाजा बांधवावर भगिनीवर अन्याय होईल, ही जबाबदारी कोण घेणार आहे? ही जबाबदारी नानाभाई साहेब आणि आपल्या इथं बसलेल्या सगळ्यात जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत माझ्या समाजाचे त्यांनी घ्यावी आणि जिल्हास्तरीय एक समिती आपण गठीत करून द्यावी. ज्यावेळेस माझ्या समाजावर कुठं कान्याकोपऱ्यात, शिरपूर, साक्री, शिंदखेड्यात कुठं अन्याय होत असेल त्या माणसांनी कोणाशी संपर्क साधावा. यासाठी आपण आपल्या या तरुणांनी आणि इथल्या ज्या माझ्या शहरातल्या सगळ्यात ताकदवान बांधवांनी एक चांगली मोठ आपण बांधली पाहिजे. राहिला 14 एप्रिलचा विषय, या शहराने असं चित्र या महाराष्ट्रात उभं केलं आहे. माझा जन्म व्हॉट्सअप फेसबुकच्या पहिले झाले असल्यामुळं मला माहिती आहे. मी ज्यावेळेस माझ्या बापाचा बोट धरून इथं 14 एप्रिल पाहायला यायचो, JSP ऑफिसच्या ग्राउंडवर धुळे शहरात जी जयंती व्हायची ती अख्ख्या महाराष्ट्रात कुठं व्हायची नाही. मनमाड, इंदोर, धुळे शहरामध्ये रथ काय निघतात. आपले जे रथ निघायचे ते सगळे आग्रा रोडवर आल्यानंतर सगळे व्यापारी गुजराती लोक आपल्या रथांचं स्वागत करायचे, कारण की आपले नेतृत्व करण्याची शक्ती करायची. आपल्या माणसांनी आजही आपल्यामध्ये एवढी ताकद आहे. आपण ज्या ज्या वेळेस जाऊ, ज्या ज्या वेळेस धुळे शहर बंद करू शकतो, एवढी ताकद आपल्या एवढ्या 500 लोकांमध्ये आहे. विचार करा तुम्ही किती मोठे आणि अनमोल लोक आहात. तुमच्या इथं आपल्याला 50 लोक आली त्याचा काही फरक पडत नाही. ज्या दिवशी धुळे शहरात निळं वादळ फिरतं, बाईक रॅलीच्या माध्यमातून नानाभाईंनी जो पायंडा घातला या शहराला, तो एक त्याला अजोड आहे. तुम्ही जेवढे स्टेटस पाहाल त्या दिवशी धुळे शहराचे स्टेटस मुंबईचे लोक ठेवतात, त्या रॅलीचे स्टेटस तुम्ही स्वतः बघतो, तुम्ही सगळे बघता. आपला तरुण दारू पितो, त्याला शिक्का मारला जातो. 14 एप्रिलला दारू पितो. अरे आमचे पोर 100 वर्ष 365 दिवस दारू पिता, पण एक दिवस दारू पित नाही, कारण की त्यांना माहिती आहे आज मी ती दारू पितो ती माझ्या बापाच्या त्या दिवशी माझा पोरगा दारू पित नाही. 13 तारखेला रात्री 12 तर 14 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत माझा कुठलाच पोरगा दारू पित नाही. ही शक्ती आमच्या बाबासाहेबांची आम्हाला दिलेली. आम्हाला बदनाम केलं जातं, आपल्या पोरांना बदनाम केलं जातं. आमच्या पैशांवर दारू पिऊन धूम करतात. एवढी आमची लायकी घरात आलेली नाही. जे कोणी सुवर्ण आमच्यावर आरोप करत असतील की यांना पैसे नाहीत म्हणून आमच्या पैशांवर मजा करतात, एवढे आम्ही अजूनपर्यंत कंगाल नाही, कारण की आमचा बाप हा एवढा मालामाल करून गेलाय आम्हाला की आम्ही आमच्या खिशातून आमच्या बापाने इथं या मातीला समर्पण दिलंय. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्यासारखे शूरवीर कोणीच नाही. जे 500 महार होते त्यांनी इतिहास घडवला आणि त्यांचे वारस इथं बसले. त्यांचंच रक्त या प्रत्येक महारात आहे आणि महार कधी मागे हरत नाही. तो कधी हरत नाही तो महार. म्हणून आम्ही कोणाला भीत नाही, कोणाच्या बापा एवढी ताकद नाही. नाना पहिलान तुम्ही ज्यावेळेस या शहराचं नेतृत्व करतात, आमच्यासारखे जे कुठे छोटे मोठे कामं करतात लपून असतात, पण ज्यावेळेस मैदानात येतात आणि तुमच्या मागे जो हजारोचा समूह या शहरात फिरतो त्यावेळेस आमच्या सारख्याला वाटतं की मी एकटा नाही, माझा समाज इकडे रोडावर आहे. पण एक होतो तो एकच आहे आणि तो म्हणजे बाबासाहेब. आणि बाबासाहेबाच्या पोटचा माणूस कधीच बाबासाहेबांच्या विरोधात बोलत नाही. बोलतो कोण? अरे त्याचा बाप कोणी असेल, माय कोणी असेल, तो बाबासाहेबांच्या विरोधात बोलतो. आणि एक जीभ उपडून फेकायची ताकद आमचा शिकलेला माणूस ठेवतो. आणि माझा 70 वर्षाचा बाप की आज कुठं अन्याय झाला तर काठी घेऊन मी जाऊ का दंगा करायला असं म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांची ताकद आहे आणि ही सगळी ताकद आपल्यामध्ये आहे मित्रांनो. म्हणून मी भाषण करत नाही, पण मी करतो काय? प्रबोधन झालं पाहिजे. मला नेता व्हायचं नाही, पण माझी माणसं मोठी झाली पाहिजे. Yeah.
रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.